श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तु शुभम भवतु. सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार. आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि एकच बोलावंच वाटतं, जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कुठे आली आहे. मी आली आहे अहमदाबादच्या साबरमती आश्रमामध्ये. यालाच गांधी आश्रम सुद्धा म्हणतात. आणि तिथून आल्यापासून ही काही क्षण हे काही न बोलता फक्त चालत राहिले होते. कारण तिथे आतमध्ये आल्याच किंवा तिथे गेटच्या जवळ प्रवेश केल्याच तिथल्या ज्या शांततेचा किंवा तिथल्या त्या आश्रमात आपण नेहमी म्हणतो की आत्मशांती जी म्हणतो ना, ती अगदी इथे प्रवेश केल्याच जाणवली. आणि तेव्हा काही गोष्टी मनात यायला सुरुवात झाली. आता इथे पहा, हे कुठे कुठे काय काय आहे त्यांनी असे साईन बोर्ड दिलेले आहेत. इथे प्रार्थना भूमी आहे. लहान मुलं आली आहेत आणि सहल आली आहे त्यांची. आणि ते छान तिथे, आता मी पुढे पाहण्यासाठी थांबले नाही की ते काय करत होते. कदाचित प्रार्थना करणार असतील किंवा तिथे शांततेचा अनुभव घेणार असतील. त्यांच्या टीचर्स त्यांना तिथले काही गोष्टी सांगणार असतील. आणि आम्ही आमचं पुढचं पाहण्यासाठी सुरुवात केली. आता ह्या आश्रमामध्ये इथे आम्ही आलो आहे. तर हे पहा, गांधीजींच्या सत्याग्रह सिद्धांताचं विनोबाजींनी बनवलेलं जीवनचक्र ते इथे होतं. हे इथेच पहा, इथे आहे गांधीजी बसण्याची ती त्यांचं डेस्क आहे पुढे. ह्या अशा सगळ्या गोष्टी पाहून पुढे आम्ही पुन्हा बाहेर आलो. ही त्यांची खोली होती गांधीजींची. आणि पुढे आता येता हे इथे काही इथे माहिती दिलेली आहे. आता ही तुम्ही तिथे थोडंसं व्हिडिओ पॉज करून वगैरे वाचलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल. त्यानंतर ही पहा, ही त्यांच्या पत्नीचीच म्हणजे कस्तुरबा गांधींची ही खोली होती. फार काही नाही आतमध्ये, कारण त्यांचं राहणीमानच साधं अगदी असल्यामुळे. आणि इथे तिथून बाहेर आल्यानंतर असं एक मोठा एक हे लावलेलं आहे की त्यांचं प्रत्येक वर्षाचं जीवनपट जो आपण म्हणू की काय काय त्या घटना घडल्या त्या वर्षामध्ये. आणि हे पहा, किती जुनी हे असतील बटणं सुद्धा. आणि हे सगळं अजून त्यांनी व्यवस्थित ठेवलंय. आता ह्या खोलीमध्ये आम्ही, हे रसोई घर आहे. इथे पहा, त्यांची काठी ठेवलेली आहे. आणि हे त्यांचे 2 घडे आहेत, म्हणजे तेही अजूनपर्यंत इथे ठेवलेत सगळं संग्रही. त्यानंतर ह्या सगळ्या त्यांच्या वापरलेल्या वस्तू होत्या. म्हणजे अगदी आपण बघा, इथे कलम वगैरे आहे, चमचे आहेत, रवी आहे. आणि हे चमचेसुद्धा लाकडी वगैरे अशा सगळ्या, म्हणजे इथे पहा लाकडी ताट होतं. त्यांच्या खडावा आहेत. त्यांचा चष्मा जो अगदी आयकॉनिक आहे, आपण नेहमी म्हणतो की गांधीजींचा चष्मा असा होता. आणि हे रसोई घर पहा, किती अगदी साधं. तिथेही बटणं आहेत. खाली पाण्यासाठी वगैरे ते असं गोल ठेवण्यासाठी त्यांनी हंडे केलेलं असावं. समोर अगदी काही शेल्फ छोटंसं बनवलंय. आणि तिथून बाहेर आल्यानंतर पहा, इथे चरखा ठेवलेला आहे. अगदी छोटासा आहे, पण आपल्याला त्याचा म्हणजे अंदाज येतो. आपण थोडंसं करून पाहिलं ना की ते कसं करायचं. हे पहा, ह्याची जी सूत आहे ना, ती त्या पुढच्या टोकाला तिथे लावायची. आणि पाठीमागे जे ते गोल आहे ना, ते तिथे गोल फिरवायचं. आता मी पूर्ण दाखवलं नाही, कारण पुन्हा त्यात खूप वेळ जाणार. आणि इथे बघा, तिथेच बाजूला असा गांधीजींचा फोटो लावलाय. आणि मी दाखवते बघा मुलाला सुद्धा की ते जे त्यांना माला घातली आहे, ती सुद्धा त्या विणलेल्या सुतांचीच घातलेली आहे. म्हणजे बारकावानी जर विचार केला तर आपण म्हणतो ना की महादेवाला पांढरं फुल व्हावं आणि नारायणाला नेहमी कोणतंही फूल म्हणजे जे ज्याला आवडतं. गणपतीला अगदी आपण
छान गुलाबाचं फूल म्हणा किंवा एखादं जास्वंदाचं फूल किंवा कोणाला कोणती माळा घालतो किंवा कोणाला काय, तसं इथे त्यांच्यासाठी मला तरी वाटतं की हे अगदी योग्य आहे की त्यांनी बनवलेलं सूत आणि तेच त्यांना अर्पण केलं आहे. आणि इथे आल्यानंतर पुढे हे म्युझियम आहे पहा. इथे त्यांना सगळं अगदी त्यांच्या सगळ्या गोष्टी इथे फोटोग्राफ स्वरूपात किंवा त्याची माहिती तिथे लिहिलेली आहे. आणि तिथे मुख्य आश्रमवासी म्हणजे तिथे कोण कोण आश्रमवासी होते तर ते सगळ्यांची माहिती इथे पहा. थोडंसं तुम्ही पॉज करून झूम करून जर पाहिलं तर तेही तुमच्या लक्षात येईल. ही असं पूर्ण म्हणजे त्या आश्रमामध्ये त्यांनी फक्त आपण पाहता पाहता आपल्याला म्हणजे अगदी दमछाकच होते. मी तर म्हणते की एका आयुष्यामध्ये किती काही गोष्टी केलेल्या आहेत आणि म्हणूनच त्यांना आपण महात्मा म्हणतो, नाही का. आणि पूर्वी आपण महात्मा गांधीजी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, राणी लक्ष्मीबाई, बाळ गंगाधर टिळक, चंद्रशेखर आझाद, सरोजिनी नायडू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महान लोकांचं आपण अगदी लहानपणी बालपणी एखादा धडा किंवा काहीतरी भागामध्ये त्यांचं जे असेल ते आपण पाहत गेलो. इथे पहा आता त्यांचं इथे छोटंसं असं त्या आश्रमाचं त्यांनी मॉडेल बनवून ठेवलं आहे. 2 मिनटं अगदी मी तिथला ह्याचा शांततेचा अनुभव पुन्हा एकदा घेतला आणि इथं लिहिलं आहे, माय लाईफ इज माय मेसेज, मेरा जीवन ही मेरा संदेश है. आणि तेच गुजरातीमध्येही लिहिलेलं आहे. आणि हे पाहताना इथे संग्रहालय आहे आणि इथे आहे ते इथली पुस्तकांची लायब्ररी आहे. तर हे सगळं पाहून खरोखरच हे बघा त्यांची लाईफ स्टोरी इथे संपूर्ण असं ह्या भागामध्ये आल्याच असं त्यांचं सुंदर इथे छोटंसं हे लावलेलं आहे. आणि पुढे जाऊन आपण जसं जसं पाहू तसं अगदी त्यांच्या बालपणापासून म्हणजे हे पहा, हे 7 वर्षाचे असतानाचे त्यांचा फोटो आहे. पोरबंदर इथे त्यांचा जन्म झालेला होता. हे बघा 1876 सालचं त्यांचा ते दाखवलेलं आहे. आणि तिथून हा फोटो, हा नंतर हे त्यांचे फोटो आहेत. आणि पुढे जसं जसं आपण जाऊ प्रत्येकांचे फोटो, प्रत्येकाची माहिती, अशा प्रत्येक गोष्टी त्याच्याखाली त्यांची संपूर्ण अशी व्यवस्थित माहिती सगळी दिलेली आहे. आणि ह्या मगाशी मी जसं म्हटलं की जवाहरलाल नेहरू किंवा आंबेडकर, गंगाधर टिळक, तर सुभाषचंद्र बोसांनी जय हिंद, आझाद हिंद सेनेची स्थापना, त्यानंतर भगतसिंगांनी इन्कलाब जिंदाबाद, आणि आपण सरोजिनी नायडूंना भारताची बुलबुल, हे फक्त म्हणतो. पण जेव्हा पुस्तकात त्याचा अभ्यास करणं आणि प्रत्यक्षात ते डोळ्यांनी पाहणं, ह्याच्यात खरोखरच जमीन आसमानाचा फरक आहे. हे इतकं सोपं नाही आहे. हे जीवन कळणं इतकं सोपं नाही आहे की एखाद्या धड्यामध्ये किंवा एखाद्या भागामध्ये त्यांचं संपूर्ण जीवन कळणं हे खरोखरच अवघड आहे. त्यासाठी इथे मुलांना आणून दाखवणं फार गरजेचं आहे. आता पेंटिंग, अगदी स्केच आहे ते, आणि तेही इतकं सुंदर होतं. हे सगळं पाहताना खरोखरच मी मंत्रमुग्धच झाले होते की ह्या गोष्टी जतन पण केल्या आहेतच. आणि आपल्या देशातलेच नाहीत, विदेशीही मला खूप सारे दिसले. मी त्यांना दाखवण्याचं टाळलं. कारण सांगते की आपल्याला आपला देश जास्त प्रिय वाटला पाहिजे. बाहेरचे लोक येऊन जर का ह्या गोष्टींना अभ्यास करतायत, ते पाहतायत, आपण भारतात असून कमीत कमी आपल्या मुलांना हे दाखवलं पाहिजे. 4 भिंतींच्या आतमध्ये ह्या गोष्टी आपण आपल्या मुलांना शिकवू. पण जे डोळ्यांनी ते अनुभवतील, तिथला परिसर अनुभवतील, तेव्हाच त्यांना त्यांचं खरं जीवन कळेल. की आपण जर एखादी गोष्ट ठरवली
तर ती आपण काय करू शकतो. आपल्या देशाला स्वातंत्र्य ज्याच्यामुळे मिळालं, या त्यांनी त्यासाठी बलिदान दिलेत, अशा लोकांना आपण इतकं अगदी साधंसं मिळतं वाटतंय की आपण त्यांना तिथे जाऊन आपल्या पुढच्या पिढीला हे दाखवायला हवं. आणि हे फारच क्षुल्लक गोष्ट आहे माझ्या मते तरी. इथे पहा, इथे वर्तमानपत्रांची काही कटिंग्ज लावली आहेत. त्या काळामध्ये हे बघा, मी इथे दाखवतेय, शनिवार आणि फेब्रुवारी महिन्यातला तिथे तुम्हाला दिसेल अगदी व्यवस्थित. तुम्ही झूम करून पहा की त्या काळातले पेपर सुद्धा व्यवस्थित ठेवलेत. म्हणजे अगदी 1947 सालीचा आपला पेपर सुद्धा तिथे ठेवलेला आहे. आपल्याला जेव्हा भारताला आपण स्वतंत्र झाल्याचा जो पेपर होता तो सुद्धा तिथे आहे. आणि हे सगळं पहा, इथे दिसतंय का तुम्हाला, हा जो फोटो आहे ना, पॉज करून पहा. त्या फोटोच्या पुढे स्कल्पचर ठेवलेत छोटे छोटे. म्हणजे अगदी त्या फोटोतून ते आल्यासारखं अगदी वाटतंय. ते दांडी यात्रेचं आहे, हे सुद्धा पहा. आणि जसं जसं आपण ते पाहत जाऊ, त्यांचा पूर्ण तो पट उघडत जातो जीवनाचा आणि आपण अवाक होत राहतो. इथे पहा, हे वेगळंच असं अगदी शेंगा वगैरे असल्यासारख्या त्या चिकटवलेल्या आहेत. आणि मध्ये काय ते माझ्या लक्षात आलेलं नाहीये. तुम्हाला असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा, माहीत असेल तर. आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे त्यांचे पत्रव्यवहार केलेले, त्यांचे बऱ्याचशा गोष्टी इथे जतन करून ठेवलेल्या आहेत. आणि छान वाटलं हे पाहून की जर एखादी गोष्ट, एखादा इतिहास जर आपल्याला पाहायचा असेल तर तो नुसता तोंडाने सांगून असण्यापेक्षा ह्या पद्धतीने तो जर जतन केला असेल तर मात्र खूपच. आणि इथे प्रत्येक ठिकाणी मॅप्स आहेत वेगवेगळे. हे बघा, पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. मी तुम्हाला म्हटलं ना, आपला भारत स्वातंत्र्य झाल्याचं सगळं काही त्यांनी आधी इथे व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि हे पहा, मी इथे पुन्हा दाखवतेय की ह्या सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. आणि हे पाहून आपल्याला लक्षात म्हणजे यायला हवं. आणि आपण हे पहा, गांधीजी आणि कस्तुरबा गांधींचा फोटो आहे इथे. आपण जसं जसं पुढे जाऊ तसं शेवटाला गांधीजींचं असं सुंदरसं स्कल्पचर ठेवलेलं आहे. आणि त्याचे चेहऱ्यावरचे भाव बघा. त्यांनी जो आपल्याला आयुष्यभर संदेश देत राहिले, सत्य आणि अहिंसा आणि स्वावलंबन, तर ते त्यांच्या चेहऱ्यावरच दिसत होतं. आणि तिथून बाहेर आल्यानंतर काही दुकानं लावलेली होती, तर तिथे हे खादी ग्रामोद्योग हेही तिथे पाहायला मिळालं. छान असे खादीचे काही कपडे होते, चरखे वगैरे ठेवलेले होते. आणि ते पाहून आम्ही आता इथे आलो आहोत. ते म्हणजे मुलाला आवडणारी गोष्ट, ते म्हणजे गाड्या. आता साबरमतीचा आश्रम पाहून झाल्यानंतर आम्ही इथे आलो आहे, ते म्हणजे अँटिक कार म्युझियम. आणि हे अहमदाबादमध्येच त्या साबरमती आश्रमाजवळच आहे. आणि कांतीभाई पटेल हे इथले मोठे उद्योगपती आहेत आणि त्यांचं कलेक्शन आहे हे पूर्ण. अगदी इंग्रजांच्या काळापासून ते राजे रजवाड्यांचे पण अगदी सवारी इथे आहेत. आणि 168 विंटेज कार आहेत आणि 70 ते 107 वर्ष जुन्या गाड्या इथं आहेत. अगदी दुर्मिळ दुर्लभ अशा ह्या गाड्या आहेत. 127 गाड्या या भारतातील आपल्या जे राजे रजवाडे होते यांच्या रियासतीमध्ये असणाऱ्या ह्या गाड्या आहेत इथे काही. आणि एवढंच नाही तर ऋषी सेनेचे ट्रक, जुने ट्रॅक्टर, जुन्या सिनेमांमध्ये वापरल्या गेलेल्या, फिल्ममध्ये वापरल्या जाणाऱ्या खास वाहनांची सुद्धा इथं सुंदर कलेक्शन आहे. तेव्हा हे सगळं पाहून मनात अतूट विश्वास असेल तर कोणत्याही गोष्टीचा ध्यास किंवा आवड, छंद जर जपला तर ही आपल्या भारताची विरासत आहे. इतिहासालाही पिढ्यानपिढ्या प्रेमाने जपलं आणि सजवून ठेवता येऊ शकतं. तेव्हा हा आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला हा ब्लॉग आवडल्यास या वाहिनीला हिला पसंती द्या, हिचा प्रसार करा आणि हिचं सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.